नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जग 21व्या शतकाकडे वावरतंय, पण आजही काही लोक हुंड्यात आणि कुंड्यात रुजलेले दिसत आहेत। त्यामुळे आजही अनेक मुलींचा केवळ हुंड्यासाठी बळी जाताना दिसतोय। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये देखील अशा प्रवृत्तीने एका नवविवाहितेचा बळी घेतला आहे। लग्नाला जेमतेम 4 महिने सुद्धा पूर्ण झाले नाही आणि अवघ्या 2.5 लाखासाठी 21 वर्षीय मुन्नी बानोचा नवऱ्याने जीव घेतला आहे। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून एक समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। 4 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा नराधम नवऱ्यानेच केवळ हुंड्यातील 2.5 लाख रुपयासाठी जीव घेतल्याची घटना घडली आहे। त्यानंतर त्याने बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव देखील केला आहे। तर आई वडील आणि बहिणीने देखील या खुनामध्ये त्याला सामील होत साथ दिल्याचं उघड झालं आहे। मृत नववधूचे नाव मुन्नी बानो महबूब खान, वय 21, राहणार अकबरनगर ईश्वरपूर असे आहे। 26 एप्रिल 2026 रोजी मुन्नी बानो आणि महबूब खान यांचं लग्न झालं होतं। महबूब खान हा सांगली आणि ईश्वरपूरमध्ये फॅब्रिकेशनचे काम करत होता। तर महबूब खान हा मुन्नी बानोच्या जवळच्या नात्यातील असल्याने तिच्या कुटुंबियांनी लग्नास होकार दिला होता। तिचे आई वडील आणि भाऊ हे मुंबईला राहतात, तर ते मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून ते कामानिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत। मागील 1 वर्षापासून महबूब खानचे कुटुंबीय मुन्नी बानोच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबियामागे लागले होते। मुलगी आपल्याच नात्यामध्ये जाईल या उद्देशाने त्यांनी लगेच होकार देखील दिला, मात्र त्यांनी महबूब खानची घाण जाणली नव्हती। 25 एप्रिल रोजी मुन्नी बानो आणि महबूब खानचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात करून दिले। या लग्नासाठी 5 लाख रुपयाचा हुंडा देऊन लग्न करून देण्याचं ठरलं होतं, मात्र लग्नाचा खर्च आणि रुखवतासाठी सगळ्या पैशाची तजवीज झाली नाही। यासाठी हुंड्यातील 2.5 लाख रुपये काही दिवसांनी द्यायचं ठरलं होतं, परंतु स्वार्थी महबूबने लग्नानंतर काही दिवसामध्येच हुंड्याची रकमेसाठी तिच्या भावाकडे तगादा लावला होता। त्यासाठी त्याने मुन्नी बानोला माहेरी नेऊन सोडले। त्यावेळी ती गरोदर असल्याचं समजलं, त्यामुळे तिच्या भावाने विनंती करून हात जोडून त्याला आणखी काही दिवसांची मुदत मागून घेतली। मात्र त्यावेळी महबूब खान यांनी त्याचा स्वार्थीपणा दाखवत तिच्या भावाकडून येण्या जाण्याचा खर्च देखील मागून घेतला। यावरून त्याची प्रवृत्ती दिसून येते। अखेर रविवारी दुपारी घरामध्ये मुन्नी बानोच्या कुटुंबियाकडून पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला। वास्तविक हा वाद मिटवण्याची जबाबदारी सासू सासऱ्याची असताना त्यांनी या भांडणात आणखी तेल ओतले, त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबच स्वार्थी होते हे दिसून येते। या भांडणाने अचानक उग्र रूप घेतले आणि महबूबचा राग अनावर झाला। त्याने घरातील कोणती तरी जड वस्तूने मुन्नी बानोच्या डोक्यावर जोराचा प्रहार केला। त्यावेळी ती जागीच कोसळली। महबूबला रागामध्ये समजलेच नाही की ती खाली का पडली। लगेच त्याने तिचा जोराचा गळा आवळला, मात्र तिला आधीच डोक्यात जोराचा घाव पडला होता, तर लगेच तिचा गळा दाबल्याने क्षणातच तिचा जागीच मृत्यू। तर घटनेनंतर वास्तविक ही बाब त्यांनी पोलिसांना घरातील फरशीवरील मात्र महबूबने तिच्या भावाला फोनवर सांगितले घरामध्ये सासूच्या बहिणीला संपवलंय तिला, मात्र त्यांनी हा प्रकार भावाने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून ही माहिती पोलिसांना दिली असता ईश्वरपूर पोलिसांनी हाताचा लगेच पंचनामा करत तपासाला सुरुवात केली। यामध्ये महबूब खान, मुन्नी बानोचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा रमजान खान आणि मात्र पोलिसांनी सखोल तपास करून नेमकी घटना कशी घडली याचा तपास करत तिच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने किंवा जड वस्तूने प्रहार केला हे बघितले।